काय ती गोष्ट आहे सांगू का? हा प्लीज सांगा. माझे बाबा आहेत ना टोपी विकायचे, असे गावागावात जाऊन टोपी विकायचे. तर काय झालं, गावागावात टोपी विकून झालं ते दमले. ते एका झाडाखाली ते असे आराम करत होते. आराम करता करता सगळे माकडं जमा झाली, बाबांच्या सगळ्या टोप्या चोरल्या आणि वरती गेले. बाबा माझे भडकले. बाबांनी माकाला माकानी बाबांना केलं. बाबा अजून भडकले. बाबांनी दगड घेतला आणि जो माका मारला तर सगळ्या माकडांनी वरची जी फळं होती ना ती बाबांना मारली. टोपीवाल्याची गोष्ट आहे, फक्त तुझं ऍड केलंयस त्याच्यात. कळलं का तुला? काय पण पकवतोय. काय वहिनी, गोष्ट पुढे आहे, गोष्ट पुढे आहे. पुढे तुम्ही सांगा भाऊजी. हा. बस तुम्ही बोला. बाबा संतापले ना, हा. फळं मारली. तर बाबांना आयडिया सुचली. हा. ए बाबांनी झाडण केलं ते आता कळतंय तुला? ते तसं नाही, बाबा ते माझ्या जेनेटिक्स मला माहिती आहे ते कसे रिॲक्ट होणार ना. हा, तुम्ही तर पुढे. त्यांना ना आयडिया सुचली. हा. तर बाबांनी काय केलं, बाबांनी त्यांची टोपी अशी खाली ठेवली. मग माकडांनी पण टोपी खाली टाकली. नाही ना, काय झालं, त्याच्या आदल्या दिवशीच त्याच झाडाखाली एक हेल्मेटवाला आला होता. तो असा निवांत टेकून बसलेला. तेवढ्यात त्या माकांनी सगळी हेल्मेट चोरली आणि जशी बाबांनी टोपी खाली ठेवली तशी त्या सगळ्या माकांनी हेल्मेट माझ्या बाबांना फेकून मारलं. माझे बाबा जागच्या जागी ठार झाले. ते म्हणतात ना, चकमकी 4 जण ठार. चकमकी ठार फार बोलतेस तू आईच्या गावात. अगं तू काय करतेस? शेख चिल्ली आणि इसापनी ती एकत्र करतोय तो. तू लक्षात कसं येत नाही? येता का? हॅलो, वेलकम टू MHJ इन्शुरन्स कस्टमर सपोर्ट. बोला, मी आपली कशा पद्धतीनं सहायता करू शकते? अच्छा, तुमचं फ्लाईट कॅन्सल झालं आणि त्यासाठी तुम्हाला रिफंड हवा आहे. डोंट वरी मॅम, आम्ही तुम्हाला सर्वोत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. कृपया प्रतीक्षा करा. मी आपला फोन आमच्या क्लेम डिपार्टमेंटला ट्रान्सफर करत आहे. टू 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 टू. हॅलो, आय एम चेतना फ्रॉम MHJ क्लेम डिपार्टमेंट. मी तुमची कशा प्रकारे सहाय्यता करू शकते? ओ, फ्लाईट रिफंड. आम्ही तुम्हाला सर्वोत्तम सर्व्हिस देऊ, प्रतीक्षा करा. मी तुमचा कॉल ट्रॅव्हल क्लेम डिपार्टमेंटकडे ट्रान्सफर करत आहे. टू 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 टू. हॅलो, प्रथमेश बोलतोय. ट्रॅव्हल क्लेम. येस येस येस. फ्लाईट रिफंड हां आम्ही देणार तुम्हाला. मॅडम, व्हॉट इज युअर स्वीट नेम? सोनाली. हो, व्हॉट स्वीट नेम. मॅडम, आम्ही तुमचा कॉल लिगल डिपार्टमेंटला ट्रान्सफर करतो. हॅलो, रॉंग नंबर. अरे काम धंदे काय नाही, उगाच आपला फोन करून विचारता हे पाहिजे ते पाहिजे. रिफंड साठी फोन आला होता का? उतरी कुणाची आहे ती बघा. ठीक आहे, मी हाय सुटली आहे. गाईज. हाय 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 ए, हाय. निघ निघ, चल चल, निघ, चल चल. सुट्टीवर येतो का? आलाय? अरे पण आता आलाय ना. आलाय. ए, पत्ते परत पिसूया. पत्ते घे, परत- नाही, पत्ते खेळायला आलोय मी. पत्ते खेळायला नाही आलोय. अरे, त्याच्या सोबत कोण आले ते बघा तरी. थँक्यू रसिका. हाय रसिका. हाय. हाय, मी चेतना. हॅलो. नमस्कार मंदार. हॅलो. हाय मंदार. ओ हाय, माय सेल्फ प्रथमेश. यू कॉल मी प्रथम. ए विजय थालापेटी बाजूलो. आपला जरा रिकामा प्लॉट दिसला की लगेच बंगलो बांधायला घेशील तू? विचार तरी, हा 7/12 कुणाच्या नावावर आहे? या 7/12वर आता मी माझं नाव कोरलंय. रमेश. लाजू नको ना. गप्प बस रे. सुट्टी असून सुद्धा परत हाफ डे घेईन मी. सॉरी 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 शिवा, मी ओळख करून देतो. शिवा, ओळख करून देतो. प्रथमेश, हाय. मंदार, नमस्कार. चेतना आणि रसिका आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही माझी होणारी बायको शिवाली. बायको. रमेश, लग्न ठरलंय तुमचं. बघ ना, सांगितलं नाही लपवून. आल्या श्रमेश. लबाड हा? लबाड. चांगलं. आहेस लबाड आहेस तू. एकदम सुमडीत कोंबडी. गावामध्ये सामसूम कोंबडी लगा के धाम हे तसं नाहीये. नाही तसं काही नाहीच आहे. अगं अरेंज मॅरेज ठरलंय आमचं. सॉरी. भेटवायचं म्हणून घेऊन आलोय मी. काय बोलते? सॉरी, आमच्यात चालतं. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे रमेश भाई, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. असायचं कुठे पेदे
पेजे कुठे आहेत पेजे पेजे आणलेत मी पेजे. एक मिनिट, आता श्रमेश ही चिडवते ते चालतं. ती भावजी या नात्याने थोडं प्रेम हे करते आय एम बाकी सो काही. सॉरी. नाही नाही sorry, मी मस्करी केली मस्करी केली. सॉरी. पेढे आणले. पेढे घ्या पेढे घ्या पेढे घ्या. वा, वा. पेढे वा, वा, वा. घ्या ना, पेढे घ्या ना. Yes, yes, मला 2. हा. येस थँक्यू पेढे पेढे थँक्यू पेढे पॅम. शिवालीजी, हा. मला खरंच कळत नाहीये की हा पेढा जास्त गोड आहे की तुमची स्माईल. स्वतःच्या हातात पेढा असताना दुसऱ्याच्यातली कुल्फी पण का हवी असते रे तुला? समाधानी राहा जरा, सावर जरा स्वतःला. कॉंग्रॅच्युलेशन. हे गप्पे. ओके, नाहीतर काय माहिती आहे ना स्वभाव. स्वभाव माहिती आहे म्हणूनच मी लक्ष्मण रेषा आखतोय. आता उद्या मी घरात नसताना दरवाजात येशील वाडगं घेऊन, भिक्षाम देई मारीच्या सारखा. कोणासारखा मारीच्या सारखा. अरे पण भिक्षाम दे असं रावण बोलला होता ना. रसिका विनोद मारलास. ठीक आहे, असू दे असो. मला सांगायचं काय होतं मी आनंदाची बातमी शेअर करायला आलोय. तुम्हाला मस्तपैकी निमंत्रण द्यायला आलोय. मला सांगायला मित्रमैत्रिणींना आनंद होतोय की येत्या 23 मेला मी आणि शिवाली लग्न करतोय. आणि तुम्हाला 23 मेला आमच्या लग्नाला यायचंय. ऐकलं नाही वाटतं? काय झालं? विचार ना, काय सांग. हो सॉरी आय नो मी तुम्हाला घाईघाईत सांगतोय. तुमचे काहीतरी प्लॅन्स असतील पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. 6 महिन्यानंतर दुसरा मुहूर्त आहे. सो मला आत्ताच 23 मेला लग्न करावं लागेल. तुम्हाला 23 मेला लग्नाला यायचंय काय शिवाली? हो मँडी यायचंय. अरे पण समेश ते हा काळजी करू नकोस. तू बॉसची काळजी करतोयस. बॉसला मी सांगतो ना 22-23 सुट्टी द्या. लोणावळ्याला डेस्टिनेशन वेडिंग करायचं ठरलंय. 22ला मस्तपैकी हळद संगीत, 23ला लग्न. 2 दिवस मजा करू. आपण आल्यावर मजा असते माहिती ना एकत्र. हा, काय अजून काय पाहिजे? हो, 23 मे. सॉरी समेश पण मला 23 महिना नाही जमणार भाई. काय झालं मंदार भाऊजी, काही प्रॉब्लेम आहे का? माझे बाबा ऑफ झाले. परत? अरे गेल्या वर्षी गेले होते ना ते. हा नाही तेच गेल्या वर्षी गेले होते ना. म्हणजे या वर्षी त्यांचं वर्ष श्राद्ध आहे ना, म्हणून मला 23 मे आवडत नाही. आपण सगुनी दिवस आहे तो माझ्यासाठी ना 23 मे हा काळा दिवस आहे. मंदार भाऊजी आय एम सो सॉरी. मला खरं तर माहित नव्हतं 23 मेला असं काही झालं असेल. आय एम सो सॉरी. पण कसे गेले बाबा? माझ्या बाबांना माकांनी हेल्मेट फेकून मारलं. माकडाने हेल्मेट फेकून. हेल्मेट फेकून. माकडाकडे हेल्मेट कसं आलं मंदार भाऊजी? तेच काय ती गोष्ट आहे सांगू का. हा प्लीज सांगा. माझे बाबा आहेत ना टोपी विकायचे. असे गावागावात जाऊन टोपी विकायचे. तर काय झालं, गावागावात टोपी विकून झालं ते दमले. ते एका झाडाखाली ते असे आराम करत होते. आराम करता करता सगळे माकडं जमा झाली. बाबांच्या सगळ्या टोप्या चोरल्या आणि वरती गेले. बाबा माझे भडकले. बाबांनी माकानी बाबांना केलं. बाबा अजून भडकले. बाबांनी दगड घेतला आणि झोप माका माझा. तर सगळ्या माकडांनी वरची जी फळं होती ना ती बाबांना मारली. टोपीवाल्याची गोष्ट आहे. फक्त तुझं ऍड केलंयस त्याच्यात. कळलं का तुला? काय पण पकवतोय. काय वहिनी गोष्ट पुढे आहे. गोष्ट पुढे आहे. पुढे तुम्ही सांगा भाऊजी. हा. बस तुम्ही बोला. बाबा सत्तापले ना हा. फळ मारली. तर बाबांना आयडिया सुचली. हा. ए बाबांनी झाडण केलं ते आता कळतंय तुला? ते तसं नाही बाबा ते माझ्या जेनेटिक्स मला माहिती आहे ते कसे रिॲक्ट होणार ना. हा, तुम्ही तर पुढे. त्यांना ना आयडिया सुचली. हा. तर बाबांनी काय केलं, बाबांनी त्यांची टोपी अशी खाली ठेवली. मग माकडांनी पण टोपी खाली टाकली. नाही ना, काय झालं त्याच्या आदल्या दिवशीच त्याच झाडाखाली एक हेल्मेटवाला आला होता. तो असा निवांत टेकून बसलेला. तेवढ्यात त्या माकांनी सगळी हेल्मेट चोरली. आणि जशी बाबांनी टोपी खाली ठेवली तशी त्या सगळ्या माकांनी हेल्मेट माझ्या बाबांना फेकून मारलं. माझे बाबा जागच्या जागी ठार झाले. ते म्हणतात ना चकमकी 4 जण ठार. चकमकी ठार फार बोलतोस तू. आईच्या गावात अगं तू काय करतेस? शेख चिल्ली आणि इसापनी ती एकत्र करतोय तो. तू लक्षात कसं येत नाही? अरे यार, अरे इनसेन्सिटिव्ह. अगं हेल्मेट न मारणारा पहिला माणूस असेल. रमेश ती काय बोलतायत? आय एम सो सॉरी मंदार भाऊजी. मला खरंच माहित नव्हतं. नाहीतर 23 तारखेला ठरवलंच ना. मला माफ करा. आय एम सो सॉरी. नाही Sorry. शिवजी, ए मी समजूत काढतोय. शिवजी तुम्ही सॉरी बोलूच नका. कारण तुम्हाला माहितीच नाही ना हे सगळं. तुम्हाला माहित असतं तुम्ही 23 तारीख ठरवली नसती. नाही, ठीक आहे लेतीत भी जाऊ दे. वहिनी बाबांचं वर्ष साधायला यायचं. हा ए तुम्ही पण या सगळे. आम्ही येऊ, हा, आम्ही मी येऊ. तर आय प्रॉमिस मी पण येईन. खरंच येईन. आपलं लग्न आहे त्या दिवशी लग्न आणि श्राद्ध मिक्स करणारस का तू?
रमेश काय करतोयस तू काय? काय सांगते तुला कळते तुला लग्नाचं पडलंय का जाऊ दे वहिनी कुणासाठी लाईव्ह मध्ये असलेला काळा दिवस तो कुणासाठी कधीतरी रंगत ठेवू शकतो. गुलजार बाहेर आला त्याच्यातला. अगं 23 मेला ह्याच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडलं असेल, पण आपल्या आयुष्यात घडेल असं नाही ना. 23 मे आपल्यासाठी चांगली असू शकते. बरोबर आहे परफेक्ट आहे. 23 मे ही फक्त तारीख आहे रे. हा जाऊ दे ना भाई जाऊ दे. तू कसा माझ्या एवढा विचार करतोय. तू बाई लग्न कर ना. तू गिल्ट देतोयस मला. आणि तू लग्न कर, गोळ्यावर बस, बँड वाजव, नाचत गाचत लग्न कर. मी आपला वाळ बघेन, कावळा कधी येईल, दगडी कधी चाके, पाणी कधी. ए कावळ्याची गोष्ट सुरू केली. गप्प बस. कावळ्याची गोष्ट सुरू केली. अरे मगाशी टोपेवालीची झाली, आता कावळ्याची. आईच्या गावात रमेश काय 23 मेला एवढा हलक्यात घेऊ नको. म्हणजे 23 मे तारीख माझ्यासाठी सुद्धा खूप दुःखद आहे. म्हणजे आठवण आली ना तरी अंगावर काटा येतो रे. अरे यार रसिका, तू काय बोलतेस आता हे? 5 वर्षांपूर्वी 23 मे 2019ला 24 मर्डर झाले माझ्या हातून. रमेश मर्डर बोलतायत रमेश 24 मर्डर केले ऐका मी- मुद्दाम नाही केलं मी. खरंच मी मुद्दाम नाही केलं रे. चुकून झालं. अगं पण 24 मर्डर एक मला मालवणी भाषेचं माहिती आहे. 23 कुठले? आणि विचारतो यार नको ही वेळ नाहीये. काय मी 23 मे डोक्यात सॉरी पण नको ही वेळ नाहीये श्रम. खूप माझी काही चूक नव्हती रे. मी नॉर्मली ऑफिसला जातात तसं बाहेर निघाले होते. एक कुत्रा भुंकत माझ्या अंगावर. मी घाबरले. काय करावं सुचलं नाही. मी दगड घेतला त्याच्यावर भिरकाटवला तर तो पण घाबरला आणि डायरेक्ट धावत सुटला आणि रिक्षाच्या समोर आला. थांब थांब. घाबरू नको. ब्रेक रिक्षावाल्याने ब्रेक दाबला. जागच्या जागी रिक्षा तिथल्या तिथे फिरली आणि अपोजिट साइडने एक डंपर येत होता त्याच्या समोर गेली. त्या डंपरवाल्याला काही सुचलं नाही. फुल स्पीड मध्ये त्याने राईटला गाडी घातली आणि समोर जुन्या बिल्डिंग वर ठोकली आणि बिल्डिंग कोसळली. डंपरने बिल्डिंग कोसळली. एवढं कच्चं बांधकाम. 23 मेला एकाच वेळी माझ्या समोर एक कुत्रा, एक रिक्षाचा ड्रायव्हर, एक डंपरचा ड्रायव्हर आणि बिल्डिंग मधली 21 माणसं ठार गेली. मी माझ्या समोर गेली. मी माझं खरंच काही चूक न. मी काहीच नाही. आम्हाला माहिती दगड एक कुत्रा Okay, baby, ठार झालं. त्याच्याकडे लक्ष देऊ नको. यांच्यावर विश्वास ठेवू नको. 23 मे चांगली आहे. काय चांगली आहे किती किती अशुभ मुहूर्त शोधून काढलास आपल्या लग्नासाठी रमेश. अगं योगायोग असू शकतो ना. योगायोग. हिने दगड मारला हिची चूक आहे. 23 मेचा काय दोष आहे त्याच्यात? तू असं काय बोलतो कोणाच्या आयुष्यात काहीच चांगलं झालेलं नाहीये 23 मेला. अगं चांगलं झालंय आयुष्यात. फक्त ती लोक इथे कामाला नाहीयेत. हे दळभद्री नशीब असले लोक इथे काम करतात. एवढा दोष आहे. 23 मेला बऱ्याच जणांच्या आयुष्यात चांगलं झालं असेल. माणसं भेटू शकतात. माझ्या आयुष्यात चांगलं झालंय. ए बाजूला वा. बाजूला ये. ही बघ. सांग प्लीज सांग. 23 मे माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची तारीख आहे. खरंच शपथ चांगलं झालंय. शपथ 23 मे 2022 ला माझा डिवोर्स झाला आणि मी मुक्त झाले. नाही असेल ना. लोकांसाठी 15 ऑगस्ट असेल स्वातंत्र्य दिन. माझ्यासाठी 23 मे येस. सांगून सांगून हे सांगितलंस तू. 23 मेला डिवोर्स झालाय रमेश यांचा. शिवा. 23 मे डिवोर्सची तारीख आहे रमेश. पण तो जागतिक घटस्फोट दिन नाहीये. हिच्या आयुष्यात घडलंय फक्त. तू एवढा नको रिॲक्ट होऊ. माझ्या आयुष्यात घडलंय 23 मे 2016 ला माझं लग्न झालं. रमेश तुला माहितीये 23 मे 2016 माझं लग्न झालं. सगळ्यात आनंदाचा दिवस होता माझा. नाही का 8 दिवस आधी आम्ही दोघं इथे ऑफिसमध्ये आलो होतो. 23 मे 2016 ला लग्न झालं. 23 मे 2017 लग्नाचा पहिला वाढदिवस. केक कापताना चेरी माझ्या हातून चुकून खाली पडली. ती मी अशी उचलली, पुसली आणि खाल्ली तर वस्कन अंगावर आला ग. ते आयुष्यातलं पहिलं भांडण आमचं आणि दॅट वॉज द चेरी ऑन द केक आमच्या संसाराची. बापरे. 23 मे 2018 पहिल्यांदा माझ्या अंगावर हात उचलला त्याने आणि वर उर्मटपणे मला म्हणतो की तू जर अशीच मला मारत राहिलीस ना तर आता नाही मी सहन करणार. आता मी तुला मारणार. That was the brutal domestic violence. 23 मे 2020
मी थकून बसले होते. माझ्या हातापायात त्राण नव्हते, पायात गोळे आले. हात उचलत पण नव्हता. मला साधं पाणी नाही विचारलं ग त्यांनी. आणि वर मला म्हणाला की मला मारून अशी थकणार असशील ना तर पाणी बिणी नाही देणार मी. दॅट वॉज द ब्रुटल निग्लिजन्स. 23 मे 2021 माझा फोन चेक केला त्यांनी, माझे प्रायव्हेट चॅट्स वाचले त्यांनी. त्याच क्षणी मी त्याला हाकलून दिला. इनफ इज इनफ. 23 मे 2022 मी डिवोर्स घेतला आणि मुक्त झाले. अगं तू काय ओठांचे एक्सप्रेशन देतेस हा? अगं तो सुटला, ही त्याला थोबडवत होती. पण सांगते असं त्याचा हिच्यावर अत्याचार झालाय. 23 मे वाईट नाहीये, हिचं लग्न 32 मेला जरी झालं असतं ना तरी घटस्फोट झाला असता. एवढा तोडवला नाही त्याला. किती अपशकुनी तारीख शोधलीस आपल्या लग्नासाठी. मुहूर्त बदलायला हवा, आपण बदलूयात. नाही मुहूर्त बदलायचा. मला नाही करायचं त्या तारखेला लग्न. मुहूर्त बदलला गेला पाहिजे. अगं पुढचा मुहूर्त 6 महिन्यानंतर आहे. एवढा वेळ नाही थांबू शकत मी. लग्न करूया ना आपण. तुला कसली पडली रमेश? कोणाच्या आयुष्यात काहीच चांगलं होत नाहीये त्या दिवशी. तुला कळतंय का? तुला कळतंय का? माझं पहिलं लग्न आहे. माझी काय 2 डझन झाली आहेत? माझं पण पहिलंच लग्न आहे ना. तुला समजत नाही आत्ताची अवस्था काय आहे ती. अगं आंब्याची पहिली पेटी बाजारात आली आणि लॉकडाऊन लागलं तर काय वाटेल ना तसं वाटतंय मला. लक्षात घे. उदाहरणं द्यायची वेळ आहे का रमेश? कारण सरळ बोलून तुला पटतच नाहीये. मी नाही 23 तारखेला तो लग्न. विश्वास ठेवू यांच्यावर. तुला 23 कळतंय का रमेश? तुझ्या मित्राचे बाबा गेले. त्या मैत्रिणीने तुझ्या 24 लोकांना मुद्दाम नाही चुकून मारलंय आणि यांचा डिवोर्स झालाय. सगळ्यांच्या आयुष्यात वाईटच होत आहे. 23 तारखेला आणखी काही ऐकायचं बाकी आहे का? अगं 23 मे 1947 ब्रिटिश कॅबिनेटने माउंटबॅटनच्या भारताचे 2 तुकडे करण्याच्या कराराला मंजुरी दिली. 23 मे 1951 चीनने तिबेटच्या पवित्र भूमीवर बळजबरीने कब्जा केला. 23 मे 1960 हवाईमध्ये अचानक आलेल्या सुनामीमध्ये 61 जण ठार. 23 मे 1971 क्रोएशियामध्ये झालेल्या विमान अपघातात 78 जण मृत्युमुखी. 23 मे 2016 इराकने सिरियावर केलेल्या हवाई हल्ल्यात 184 नागरिक ठार. 23 मे 2018 झांबियाच्या प्रेसिडेंटचा मृत्यू होऊन 10 दिवस पूर्ण. 23 मे 13 मेला एक घटना घडली, तिच्या 10 दिवसाच्या फरकानं 23 मेला जोडतोयस तू. नीच आहेस. मला वाटलं पॅराग्लायडिंग करून सुधारला असशील. अरे मित्राचं लग्न बघवत नाही तुम्हाला. बाजूला हो, एवढी चांगली सुंदर मस्त मुलगी भेटले तुला बघवत नाही मला. अरे श्रमेश तसं नाहीये आमच्या मनात. काय मग तुझ्या मनात काय आहे? रमेश रमेश. हे बघ, तुझं लग्न झालेलं बघायचं नाहीये असं आमच्या मनात नाहीये. थांबा, या मराठी वाक्याचा अर्थ काय आहे? हे काय आहे? कळतच नाही, अर्थच नाही काय त्याला. आम्ही बघायचं नाही म्हणजे आमच्या नाही काय आहे? श्रमेश इमोशन लक्षात घे. हे बघ श्रमेश, आम्हाला असं वाटत नाहीये की तुझ्याच लग्नात तुझ्याच मंडपाचा बांबू तुटून तुझ्या डोक्यात लागून तुझी बायको विधवा व्हावी. अरे पम्या, माझ्या लग्नात माझ्या मंडपाचा बांबू माझ्या डोक्यात का पडेल? मुळात असा निगेटिव्ह विचार तू का करतोयस? अरे मी नाही करत आहे, निसर्गच तुला हे सांगतोय श्रमेश. निसर्ग 23 मे 23 मे 23 मे 23 मेच्या विरुद्ध मोर्चा काढला तुम्ही. एवढी नीचपणाची पातळी यांची अति आहे, अति आहे. माझं काहीच नाही. काय तुझं काय नाही म्हणजे? निसर्ग बोललाय. अरे निसर्ग नाही, तू सांगितलं असेल त्यांना. ए मित्रांनो, ग्रुपवर मेसेज आलाय 23 मेचा प्रँक करायचा आहे. कोणावर करायचा आहे? कोणाचं लग्न ठरलंय? हे कोणाचं लग्न ठरलंय? तुझा प्रँक? तू बाप झालास रे, अक्कल तेवढीच आहे रे. कोणाचा? मी सांगतो, माझं लग्न ठरलंय. माझ्यावर प्रँक करायचा आहे. प्रँक शांततेत करता तुला माहित नाही वाटतं. बरं झालं तुमच्या डायरेक्ट तिकडे तुझ्या लग्नाला येऊन तुला येणार. सरप्राईज. अरे गंमत झालेली होती. गंमत करताय? आता तुम्हाला ना खरंच काय गंमत होती. सरप्राईज.